हृदय प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात सुप्रसिद्ध नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलच्या संदर्भात डॉक्टर संजीव जाधव यांनी अधिक माहिती दिली। हृदयरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपणामुळे जगण्याची दुसरी संधी मिळते। अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही एक व्यापक हृदय प्रत्यारोपण कार्यक्रम प्रदान करतो, जो शेवटच्या टप्प्यातील हृदयरोग असलेल्या व्यक्तींसाठी जीवन वाचवणारा उपाय ठरतो। अंतिम टप्प्यातील हृदय निकामी झाल्याची समस्या उद्भवते आणि जेव्हा इतर सर्व वैद्यकीय उपचार रुग्णांची समस्या सोडवण्यामध्ये अपयशी ठरतात, तेव्हा हृदय प्रत्यारोपण ही एक महत्त्वाची आणि जीवन वाचवण्याची प्रक्रिया पार पाडली जाते। या प्रक्रियेमध्ये मृतदात्याकडून हृदय घेतलं जातं आणि निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवलं जातं। भारतामध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रत्यारोपणाची टीम, जलद वाहतूक प्रणाली आणि दाता तसंच प्राप्तकर्ता यांच्यामधील अचूक समन्वयाची आवश्यकता असते, अशी माहिती नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील CVTR वरिष्ठ सल्लागार, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉक्टर संजीव जाधव यांनी दिली। तसंच यावेळी हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांनी ऑनलाईन पद्धतीनं आपल्यावर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल पत्रकारांना माहिती दिली। जी ऑर्गन डोनेशनची जनजागृती होईल आणि ह्यातनं पेशंट जे हार्ट फेल्युअर आणि लंग फेल्युअरचे पेशंट्स आहेत त्यांना एक आयडिया येईल की असं हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट ही एक सोय अस्तित्वात आहे आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत नवी मुंबईमध्ये, जेणेकरून त्यांना फायनान्शियल हेल्प पण होऊ शकते अशी पण आम्ही सोय करून ठेवलेली आहे। तर त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि बऱ्याच वेळा हे पेशंट्स खूप निराश झालेले असतात वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊन। तर निराश न होता जे ॲप्रोप्रिएट डॉक्टर्स आहेत, एक्स्पेशली सर्जन आणि ट्रान्सप्लांट सर्जन, त्यांचा सल्ला घ्यावा, कारण बऱ्याच वेळा हे ट्रान्सप्लांट सर्जनपर्यंत पेशंट पोहोचतच नाहीत। तर ज्यांचं हृदय निकामी झालं किंवा हार्टचं फंक्शन 15-20-25% आहे, ज्यांचं फुफ्फुसं खराब झाले आहेत, ज्यांना होम ऑक्सिजन लागतो आहे, अशा लोकांनी हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जनचं ओपिनियन घेणं फार गरजेचं आहे।